कसं करायचं आहे याविषयी आपण काल श्री जयवंत बोरसे सरांचं व्याख्यान सर्वांनी ऐकलं. आज आपण दुसऱ्या व्याख्यानाला या ठिकाणी माननीय अभिजित सूर्यवंशी, आता या ठिकाणी सूर्यवंशी सर म्हणायचं आहे तर तो आपला विद्यार्थी आहे आणि आपल्या महाविद्यालयाचा विद्यार्थी असूनही इथे स्टेजवर आज त्याला प्रमुख पाहुण्यांचा मान मिळालेला आहे. सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवून आणि माझी हीच अपेक्षा आहे, आपल्या महाविद्यालयाची ही परंपरा आहे, कारण माझी विद्यार्थी संघाच्या वतीने आपण हे सगळे कार्यक्रम घेतोय आणि म्हणूनच आपल्या विद्यार्थ्यांनी पुढे येऊन आपल्या महाविद्यालयातील आजी विद्यार्थ्यांना काहीतरी योगदान द्यावं, त्यांना ही माहिती द्यावी, हीच अपेक्षा. म्हणजे आम्ही केलेलं काम आम्हाला इथे आता तुमच्या व्याख्यानातून दिसणार आहे आणि म्हणून ही संधी आपण या ठिकाणी अभिजितला दिलेली आहे. अभिजित या ठिकाणी आपला गतवर्षीचा सेकंड इयरचा विद्यार्थी आत्ताच पास आउट झालेला, डिस्टिंक्शन मिळून पास झालेला आहे आणि दुसरी गोष्ट BSc फिजिक्स ही पदवी त्यांनी घेतलेली आहे. त्याचप्रमाणे MA इकॉनॉमिक्स सुद्धा त्यांनी केलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता B.Ed पूर्ण झाल्यानंतर पुणे विद्यापीठामध्ये MSc फिजिक्ससाठी त्याला प्रवेश मिळालेला आहे. फिजिक्स विषय अतिशय महत्त्वाचा आहे. सगळ्या मुलांना मी सांगत असते की नुसतं ग्रॅज्युएशन ही पदवी आपल्याला महत्त्वाची नाही, पदवीपेक्षा पदव्युत्तर पदवी तुम्ही जर घेतली तर त्या ठिकाणी अजून तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने प्रगती करता येणार आहे. म्हणून आता त्याला MSc साठी या ठिकाणी प्रवेशही मिळालेला आहे आणि या सगळ्या पुढील वाटचालीसाठी त्याने अनेक 2 वर्ष मध्ये कामही केलेलं आहे. शाळांमध्ये इंग्लिश मिडियमच्या शाळांमध्ये नोकरी केलेली आहे. हा सगळा एक्सपिरियन्स आणि सगळ्यात महत्त्वाचं आत्तापर्यंत त्याने अनेक स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला. व्याख्यान देत असताना आपण कुठल्याही परीक्षेला सामोरं न जाता व्याख्यान देणारा व्यक्ती जर असेल आणि प्रत्यक्ष त्याच्यामध्ये काम करणारा व्यक्ती असेल आणि त्याने व्याख्यान दिलं तर मला वाटतंय की त्याच्यासारखा परिणाम तुम्हाला जाणवणार नाही, कारण त्याने या सगळ्या परीक्षा पास झाल्या. CDS 1 2022 ग्रुप C त्याने मेन्स क्लिअर केलेली आहे, ग्रुप B मेन्स, ग्रुप C मेन्स 2024 ची पण केलेली आहे. इंटरव्ह्यू सुद्धा त्याने क्रॅक केलेला आहे. करंट कोर्ट डिस्ट्रिक्ट कोर्ट रिक्रुटमेंट 2023 मध्ये इंटरव्ह्यूसाठी सुद्धा पात्र झालेला आहे. त्याचप्रमाणे तुमची महत्त्वाची परीक्षा जी CTET परीक्षा ती सुद्धा तो या ठिकाणी क्वालिफाईड झालेला आहे. सगळ्यांनी आपण आपल्या या आजच्या पाहुण्याचं जोरात टाळ्या वाजवून स्वागत करावं आणि स्वागत मान्य पाटील सर यांनी आपलं महाविद्यालयाचं पुस्तक आणि पुष्पगुच्छ करावं अशी मी त्यांना विनंती करतो. केंद्रीय विद्यालयामध्ये तुम्हाला जर आपल्याला जॉब करायचा असेल तर त्याच्यासाठी नक्की काय प्रोसिजर असते, कशा प्रकारे आपल्याला हे काम करायचं आहे, हे सगळी माहिती आणि इतर स्पर्धा परीक्षा म्हणजे नुसतं B.Ed होऊन आपल्याला टीचर नाही व्हायचं आहे तर अनेक स्पर्धा परीक्षा आपल्याला सामोरं जायचं आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये नक्की आपण आपलं यश कसं मिळवायचं, तिथपर्यंत कसं पोहोचायचं याचं या ठिकाणी व्याख्यान अभिजित सूर्यवंशी आपल्याला देत आहेत. सगळ्यांचं स्वागत. या ठिकाणी व्याख्यानाला सुरुवात करावी अशी मी त्याला विनंती. श्री कालेकर सर जे इथे असायला हवे होते पण काही कारणास्तव सरांना बाहेर जावं लागलं, त्यामुळे सर आज नाही येत इथे. त्याचबरोबर आपल्या कॉलेजचे प्राचार्य माननीय बापूसाहेब चौगुले सर यांचे देखील मी आभार मानतो. त्यांनी मला ही खूप मोठी संधी दिली तुमच्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्याची. खरं तर हे मार्गदर्शन म्हणजे असं काही मार्गदर्शन 1 to 1 आपण पॅसिव्ह मार्गदर्शन नाही करणार आहे. अगदी इंटरॅक्टिव्ह सेशन असेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही जे बसलायत आत्ता तसं मला कुणीही बसलेलं नको. प्रत्येकाने हातामध्ये वही आणि पेन हवे, कारण हे एक प्रकारचं लेक्चर नसून आपण एक इन्फॉर्मेटिव्ह आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे जे काही वीक पॉइंट्स काय आहेत, स्ट्रॉंग पॉइंट्स काय आहेत, तुम्हाला कशावरती काम करायला आवडतं, या सगळ्या स्लाइड्स या सगळ्या गोष्टी त्या स्लाइड्सच्या माध्यमातून आपण आज बघणार. सुरुवात करूया.
आता तुम्हा सगळ्यांना तर माहितीच आहे की सध्याचं युग आहे ते म्हणजे स्पर्धेचं, बरोबर आहे. आणि आजकालच्या युगामध्ये या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला ते खूप वेळ लागले बघा. आजकाल इंस्टाग्राम, छोट्या छोट्या मुलांच्या हातात सुद्धा मोबाईल येतो आणि ते काय करतात, इंस्टाग्रामवर रील बघत असतात. मग तुम्ही सगळ्यांनी माझ्या मते ही रील नक्कीच बघितली असेल. बघितली? काय म्हणतोय तो? आपल्यामध्ये काय असली पाहिजे? कळशी असली पाहिजे आपल्याला. म्हणजेच काय, कन्सिस्टन्सी असली पाहिजे. कुठलंही काम करत असताना, आता तुम्ही कॉलेजला येताय, कॉलेजला आल्यावरती तुमचं आता मला वाटतं मायक्रो टीचिंग झालं असेल. हा, मग मायक्रो टीचिंग सगळं फर्स्ट इयरचा सगळा सिलेबस कम्प्लीट झालेला असेल. एक जरी कन्सेप्ट मिस झाला किंवा थोडं जरी इकडे तिकडे झालं तरी काय हालत होते हे तुम्हाला चांगलं ज्ञात असेल. आता आपण बीएड करतोय म्हटल्यावरती बीएड करत असताना आपल्याला काहीतरी करिअर करायचंय म्हणूनच आपण बीएडला आलेलो आहोत. पण बीएड म्हणजेच शिक्षक, बीएड म्हणजे फक्त शिक्षकच का? तुम्हाला काय वाटतं? काय वाटतं तुम्हाला? सांगा. बोलायचं, असं शांत नाही बसून चालणार. काय वाटतं? ही सर्वांगीण विकासाला वाव देण्याचे एक साधन आहे. त्याचबरोबर तुम्ही आता शिक्षक होत आहात, तुम्ही त्या प्रोसेसमध्ये आहात. मग ही प्रोसेस जी आता तुम्ही शिकत आहात, ज्या प्रोसेस मधून जात आहात, ती प्रोसेस आपल्या देशाचं भविष्य घडवण्याची प्रोसेस असं थोडक्यात म्हणता येईल. कारण यानंतर जे काही मुलं येतील, ज्या शाळांमध्ये तुम्ही नोकरी करायला जाल, ज्या शाळांमध्ये तुम्हाला पोस्टिंग मिळेल, त्या शाळांमध्ये येणारी मुलं म्हणजेच या देशाचं भविष्य आहे. आणि ते भविष्य घडवण्याचं काम तुमच्या हातून होणं आहे. त्यामुळं बीएड म्हणजे फक्त शिक्षक नाही, शिक्षकाला सुद्धा आता तुम्हाला सेकंड इयरला इंटर्नशिप असेल, 4 महिन्यांची, 16 आठवड्यांची इंटर्नशिप असते. मग त्या इंटर्नशिप मध्ये मंथ एंडला कुणाकुणाची शाळेला सुट्टी होती मला सांगा. लहानपणी आपण ज्यावेळेस शाळेत होतो त्यावेळेस मंथ एंडची सुट्टी असायची, अर्धी शाळा असायची मंथ एंडला. कुणाकुणाला असायची सुट्टी? बऱ्यापैकी सगळ्यांना सुट्टी होती. पण मी ज्यावेळेस आर्किटेक्चर इंटर्नशिप करतो त्यावेळेस माझा सगळ्यात मोठा गैरसमज पहिल्यांदा दूर झाला की मंथ एंडला हाफ डे सुट्टी असते. ती सुट्टी विद्यार्थ्यांसाठी असते, नो डाऊट. पण शिक्षकांना त्या महिनाभर त्यांनी जे काही काम केले ते काम उजळणी करण्याची किंवा त्या कामाचा आढावा घेण्याची मीटिंग महिन्याच्या अखेरच्या दिवशी ठरलेली असते. मग बीएड म्हणजे फक्त शिक्षक होणे नाही. मग आता एक विचार करा की बीएडला तुम्ही जर आलाच आहात, म्हणजे बीएड करण्याचा निर्णय तुमचा झाला. आता एक 5 सेकंदाचा ब्रेक घ्या आणि विचार करा की बीएड नंतर तुमचा पहिला निर्णय काय आहे? बीएड नंतर पहिला निर्णय काय असेल तुमचा पहिला निर्णय? टीचर. अजून मला माहिती आहे बऱ्यापैकी मुलं इथं स्पर्धा परीक्षा करणारी आहेत, प्लॅन बी म्हणून बीएडला ऍडमिशन घेतलेली असणार आहे. 100% गॅरंटी आहे. किती जण आहेत असे? अरे मग बोला की, घाबरताय मला. स्टाफ सिलेक्शन, बँकिंग किंवा अदर गव्हर्नमेंट एक्झाम्स द्यायच्या असतील किंवा अजून ठरलेलं नाही असं कुणी चौथ्या ऑप्शन मध्ये तुम्ही आहे का? अजून मला काय करायचं ठरलेलंच नाहीये.
मग त्याला असं म्हणायची वेळ कदाचित माझ्यावर येऊ शकते जर असा कोणी असेल की ऑप्शन मधला, अरे विद्यार्थ्या जागा हो, परिस्थिती बदलण्याचा जागा हो. आहे का तसं म्हणायची गरज आहे का कुणाला? नसावी तशी गरज. ठीक आहे. मग आज जे काही वर्कशॉप आपण घेणार आहोत इथून पुढं 1 तास 1-1.25 तास चालेल आपलं सेशन. मग या सेशन मध्ये आज एक नियम करूयात आपण की परीक्षा कोणतीही असू दे, काय की परीक्षा कोणती इथपासून मी सुरुवात नाही करणार. मग सुरुवात कुठून करायची? तर माझ्यासाठी करिअर कोणतं फिट आहे ह्याच्यावरती अगोदर विचार करणं खूप महत्वाचं आहे. कारण तुम्ही आता जर इकडे खाली नवी पेठ, सदाशिव पेठ, नारायण पेठ, अगदी शनिवार पेठ या 4 पेठांमध्ये जर गेला तर अगदी 35 ते 30-35 वयाची मुलं सुद्धा एमपीएससी करताना तुम्हाला दिसतात. मग त्यांचा निर्णय चुकलाय का त्यांनी घेतलेला निर्णय बरोबर आहे पण त्यांची तयारी चुकली आहे? त्यांनी काय चुका केल्या त्या ज्या चुकांमुळे त्यांना अजूनही यश मिळालेलं नाहीये, किंवा मी काय चुका केल्या ज्यामुळे मी ती अजून याच प्रोसेसमध्ये आहे. या सगळ्या चुकांचे विश्लेषण करून तुम्ही आज सुरुवात करायची आणि आज हा स्वतःला एक प्रश्न विचारायचा की माझ्यासाठी कोणतं करिअर फिट आहे, तिथून आज सुरुवात करायची. मग आता तुमच्याकडं प्रत्येकाकडे शेवटी प्रायमरी बॅकअप आणि 365 दिवसांचा ऍक्शन प्लॅन असतो, आहे का? काय सर तुम्ही काय बोलताय? आम्ही आता संध्याकाळी जाऊन काय करणार हेच आम्हाला माहित नाही, तर तुम्ही 365 दिवसांचं कुठं सांगताय हो? आहे का असं काही? का ठरलेलं आहे तुमचं 365 दिवस मी हे करणार, किंवा आज तारीख 11 ऑगस्ट 2027 ला मी या ठिकाणी पोहोचलेली असेल? विजन आहे ठरलेलं तुमचं? आहे सांगा. नेहमीला प्राध्यापक म्हणून 100 लागला. अभिनंदन. काय बाकीच्यांना असं कुणाला तुमचं भविष्य असं दिसत नाहीये का? मग तुम्हाला या प्रश्नापासून सुरुवात करण्याची अत्यंत गरज आहे असं मला वाटतं की तुमच्यासाठी नेमका कोणता करिअर प्लॅन सुटेबल आहे, कोणता करिअर मध्ये तुम्ही फिट बसताय याचा तुम्ही आत्तापासून विचार करायला लागायचा. कारण माझ्या मते आपण काय म्हणतो, चला उद्यापासून सुरुवात करू. उद्या कधीही येत नाही उद्या कधी. उद्या आलं परत उद्या ते असतं बघा. 1 जानेवारीला प्रत्येक जण प्लॅन तुमच्यासाठी सुटेबल आहे हे ठरवणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आता या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्ही 1 बाय 1 मला द्यायची. 5 प्रश्न विचारतोय. त्यातला पहिला प्रश्न टीचिंग संदर्भात. तुम्ही आता बीएड ला आलात म्हणजे तुम्ही प्लॅन बी तर तुमचा तयार आहे. काही जणांचा प्लॅन ए असेल, काहींचा प्लॅन बी असेल. पहिला प्रश्न टीचिंग. आवडतं का तुम्हाला शिकवणं, समजावणं, विद्यार्थ्यांसोबत काम करायला? आवडतं? जर एखादा विद्यार्थी व्हिज्युअली इम्पेअर्ड असेल, हिअरिंग इम्पेअर्ड असेल तर त्यांना, किंवा मेंटली डिसेबल्ड असेल तर त्या लोकांसोबत तुम्हाला काम करायला जमेल का? किंवा त्याला वारंवार जर एखादा समजा ऑटिझमचा विद्यार्थी आहे त्याला तुम्हाला वारंवार एखादी कन्सेप्ट समजावून सांगावी लागते, तर तुमच्यामध्ये ती कॅपेबिलिटी आहे का की तुम्ही त्या विद्यार्थ्याच्या एकदम बॉटम लेवल पर्यंत जाऊन त्याला ती कन्सेप्ट समजून सांगू शकाल? तुमची तिथपर्यंत तयारी आहे का? असेल
तर तुमच्यासाठी टीचिंग हे करिअर अगदी योग्य आहे. त्याच्यानंतर पुढं ऍडमिनिस्ट्रेशन. काही जण असे असतील माझ्याशी हात वर केलेले की ज्यांना लिडरशिप, प्लॅनिंग आणि ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये रस आहे. म्हणजे बट ऑब्वियस एमपीएससी, यूपीएससी, स्टाफ सिलेक्शन, आयबीपीएस, स्टाफ सिलेक्शन, सीडीएस, एनडीए वगैरे 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 ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्यांची तयारी करत असाल. त्याच्यानंतर तुम्हाला जर करंट अफेअर्स, सोसायटी किंवा पब्लिक इश्यूज मध्ये जर रस असेल तर तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेस जसं की यूपीएससी, एमपीएससी मध्ये जाऊन करिअर करू शकता. जनरल कॉम्पिटिटिव्ह मध्ये म्हणजे काय की स्टाफ सिलेक्शन आहे, आयबीपीएस आहे. आयबीपीएस मध्ये क्वालिफाईंग पेपर असतात, जनरल ऍप्टिट्यूडचे क्वालिफाईंग पेपर असतात. आहे का कोणी आयबीपीएसचा एखादा अटेम्प्ट दिलेला तुमच्यापैकी? असतो, क्वालिफाईंग पेपर असतो जनरल ऍप्टिट्यूडचा, इंग्लिश असतं. मग जर तुमचं हे सगळे रिझनिंग, डाटा ऍप्टिट्यूड, कॉम्पिटिटिव्ह प्रॉब्लेम सॉल्व्हिंग या सगळ्यात जर तुमच्या स्ट्रॉंग पॉइंट्स असतील तर तुम्हाला जनरल कॉम्पिटिटिव्ह मध्ये जाण्यास काहीही हरकत नाही. आता मल्टी एक्झाम स्ट्रॅटेजी काय, कशी करायची, कसं करणार तुम्ही? जर आता इकडे कोण कोण एमपीएससी, यूपीएससी करणार आहे त्यांच्यापैकी एक जण पुढे या. मग अशा हात वर केलेल्यांपैकी कोणीही एक जण या. मला सांगा तुम्ही पीएड बरोबर एमपीएससी करताय, यूपीएससी करताय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कशा मॅनेज करता? जो टाइम ठरलेला आहे आधीच आठवड्याचा टाइम आधीच ठरवलेला आहे. म्हणजे दिवसापासून ते महिना आणि पूर्ण वर्षाचा. जसं एका दिवसाचा प्लॅन, एका आठवड्याचा प्लॅन आणि एका वर्षाचा प्लॅन. आणि बीएडचा अभ्यासक्रम पूर्ण बाजूला ठेवून सोबतच इतर जसं स्पर्धा परीक्षा आहे, स्पर्धा परीक्षांचे वेगवेगळे विषय आहेत त्यांचा त्या पूर्ण विषयांना किती वेळ द्यायचा आहे आणि अभ्यासक्रमाला, बीएड अभ्यासक्रमाला कसा वेळ आणि प्रॅक्टिकल सर्व कसं मॅनेज करायचं आहे हे सर्व आधीच ठरवून केलेलं आहे. आणि नंतर हे अभ्यासक्रम करता करताच ते एमपीएससीचा, यूपीएससीचा आणि इतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतो. जसं की विकेंडला टाइम येतो शनिवार रविवारी, कॉलेजला कधी कॉलेज वगैरे बंद असलं किंवा सुट्टी वगैरे असली तर तो पूर्ण टाइम जास्तीत जास्त युटिलाइज करून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो. सोबतच जेव्हा कॉलेजमध्ये काही घटक सारखे आहेत, जसे की आता मेथडचे विषय आहेत, मेथडचे विषय प्रॅक्टिकलसाठी पण असे निवडतो जे की एमपीएससी साठी किंवा इतर स्पर्धा परीक्षेसाठी चांगले उपयोगी पडतात. तसेच विषय मेथडला प्रेझेंटेशनसाठी किंवा प्रॅक्टिकलसाठी निवडतो. आणि करंट अफेअर्स ते तर एका शिक्षकाला मस्टच आहे. चालू घडामोडी वाचणे किंवा वर्तमानपत्र वाचणे एका शिक्षकाला, त्यासोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक जणाला ते मस्टच आहे. ते म्हणून काही भाग समान आहे. असं तयारी करताना दोन्ही सोबत मॅनेज करून सोबत चालवायचं. धन्यवाद. मल्टिपल लेवल्स. बीएड केलं म्हणजे एकच दरवाजा उघडला तुमच्यासाठी शिक्षक बनण्याचा. पदवी एक इकोसिस्टीम सांगितली. तुम्ही आता बीएडला आहात म्हणजे तुम्ही सेंट्रलला आहात. एज्युकेशनल रिक्रुटमेंट मध्ये तर तुम्ही जाऊ शकता. त्यामध्ये केबीएस आहे, एमबीएस आहे, टीईटी, टीआयटी, स्टेट एक्झाम्स आणि ईएमआरएस. ईएमआरएस माहिती आहे कुणाला? एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल. मग या सगळ्या भरती परीक्षांची तयारी करत असताना याच्यासाठी हे काय आहे काय नाही हे असलं मी काही सांगणार नाही. कारण तुमच्याकडं बोटावरती तुमच्या इंटरनेट आहे. टच केलं कुठल्या तरी अमेरिकेतल्या वेबसाईटवर जाऊन पोहोचलं. बरोबर आहे. तुमच्यासाठी एकदम सगळ्या गोष्टी सोप्या झाल्या. आता तर आमच्या वेळेस आम्ही फर्स्ट इयरला असताना चॅटजीपीटी सुद्धा नव्हतो. आता तुम्हाला तो एक स्कोप आलाय की चॅटजीपीटी वरनं जे काही
कॉलेजमधलं काम देतात ते सगळं काम करता येईल. मग त्या चॅट जीपीटीचा असाही काहीतरी उपयोग करून तुम्हाला हे करता येईल. या सगळ्यांची जनरल माहिती सारखीच आहे. पुढचं आहे जनरल गव्हर्नमेंट. त्याच्यामध्ये स्टाफ सिलेक्शन, रेल्वे, बँकिंग, अदर. सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये एमपीएससी, यूपीएससी या सगळ्यांची तयारी कशी करायची याच्या स्लाइड्स पुढे आहेत, त्या घेऊ आपण. एज्युकेशन मध्ये ग्रोथ काय आहे? आता एज्युकेशनल ग्रोथ मध्ये तुम्ही बीएड केलं, तुमच्यापैकी असे किती जण आहेत की बीएड करून लगेच फुल स्टॉप घेऊन लगेच जॉबला जाणार आहात? नाही. पीजी करून बीएड ला आलेले किती जण आहात? पीजी करून बीएड ला आलेले, पोस्ट ग्रॅज्युएशन करून बीएड ला आले संख्या बरीच जास्त आहे आमच्यापेक्षा. आमच्यामध्ये हार्डली मला वाटतं 10 जण कोण काहीतरी होते. मग हायर स्टडीजला ज्यावेळेस तुम्ही जाल त्यावेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होत जातात. आणि ज्या काही कन्सेप्ट आता तुम्ही कुठल्याही शाळेमध्ये इंटरव्ह्यूला गेलात, पुण्यामध्ये तर कुठल्याही शाळेमध्ये गेलात, सीबीएसई स्कूलमध्ये जर गेला ना, तर तुम्हाला एक प्रश्न हमखास विचारला जातो, तुम्ही पीजी केला आहे का? जर पीजी केलेला असेल तरच तुम्हाला इंटरव्ह्यूला घेतलं जातं. नाहीतर मग रेझ्युमे देतात, आपण येतो ते बसतात चिवडा. बरोबर आहे. तसं जर करायचं नसेल तर माझा एक सल्ला की तुम्ही बीएड केल्यानंतर सुद्धा पीजी करू शकता, ते तुमच्यासाठी बेस्ट आहे. काय दिसतंय तुम्हाला? काय आवडतं तुम्हाला? खायला नाही. करिअर ग्रोथ मध्ये आणि शिक्षणामध्ये काय आवडतं? टीचिंग आवडतं? आवडतं का? ते पण होच म्हणते. मग तुम्ही केव्हीएस ला जाऊ शकता, एनव्हीएस ला जाऊ शकता, टीईटी, पीआयटी, स्टेट टीचर रिक्रुटमेंट, जे की आता पवित्र पोर्टल, तुमचं याच्यानंतरचं सेशन पवित्र पोर्टलचं आहे. आता सध्या पवित्र पोर्टलच्या जागा पण निघलेल्या आहेत, रजिस्ट्रेशन चालू आहे. तुम्हाला पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन आवडतं हो, तर मग एमपीएससी, यूपीएससी आणि प्रशासनाशी संबंधित इतर मार्गाने तुम्ही जाऊ शकता. तुम्हाला ऍप्टिट्यूड प्लस ऑब्जेक्टिव्ह एक्झाम्स आवडतात जर हो, तर तुम्ही स्टाफ सिलेक्शन कमिशन, बँकिंग, रेल्वे किंवा ऑदर अशा बऱ्याच एक्झाम्स आहेत. तुम्हाला एक मी ऍप सांगतो, बऱ्याच जणांना माहिती पण असेल, माझी नोकरी आहे सगळ्यांकडे. किती जणांकडे आहे? 2, 3, 4, 5, फक्त 5 जण. सगळ्यांनी माझी नोकरी ऍप इन्स्टॉल करायचं. मी कुठल्याही ऍपचं प्रमोशन करत नाहीये, फक्त तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ते माझी नोकरी ऍप जे आहे त्या ऍप वरती तुम्ही ज्यावेळेस लॉग इन कराल त्यावेळेस तुम्ही तुम्हाला तुमची इलिजिबिलिटी मागतो, क्वालिफिकेशन काय आहे तुमचे, आणि त्या क्वालिफिकेशनशी रिलेटेड जेवढ्या काही गव्हर्नमेंट एक्झामच्या जाहिराती, प्रायव्हेट जाहिराती जेवढ्या काही येतील ते महत्वाचं. मग अजून स्पष्ट नाही, जर यालाही हो असेल तर मग कॉमन प्रिपरेशन प्लस करिअर डीएनए. करिअर डीएनए काय आहे आपण पुढे बघणार आहोत. आणि ट्रायल मंथ मी तिथे यासाठी टाकला की क्रिकेटमध्ये असतो बघा, पहिला बॉल असतो ट्रायल बॉल असतो का? क्रिकेट खेळणाऱ्यांना माहित असतो. जे बऱ्याचदा क्रिकेट खेळल्यावरती पहिला बॉल आउट झाली की म्हणतात पहिला बॉल ट्रायल होता देवाचा. मग तो 1 महिना देवाला पण सोडून द्यायचा. आणि कॉमन प्रिपरेशन काय आहे, तुम्हाला कुठपर्यंत झेपतं
त्या गोष्टी तुम्ही स्वतःचं सेल्फ अनालिसिस करायचं. कुणाशीही बोलायचं नाही, काही नाही. फक्त एक गोष्ट करायची की स्वतःशी खोटं बोलायचं. तुम्ही जगाला कितीही खोटं बोला, जगाला कितीही खोटं बोला चालेल, पण तुम्ही जर स्वतःशी खोटं बोलला खेळ संपला. स्वतःशी प्रामाणिक आहात, तुमची ग्रोथ एक ना एक दिवस नक्की होणार. आता केवीएस, मग केवीएस काय आहे सांगा. केवीएस केंद्रीय विद्यालय संघटन. मग करिअर, आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना केवीएस मध्ये जायचं असेल. किती जणांना जावंसं वाटतं केवीएस मध्ये? मी जी पुढची स्लाइड देणार आहे त्याचे प्रश्न तुम्हाला विचारणार. ठीक आहे, सांगा. याच्यामध्ये प्रायमरी टीचर, ट्रेन टीचर, पोस्ट ग्रॅज्युएटेड टीचर्स अशा पोस्ट असतात. शाळा आधारित टीचिंग करिअर असतं. शाळा म्हटल्यावरती टीचिंग आलंच. पदानुसार क्वालिफिकेशन बदलतं. प्रायमरी असेल तर डीएड झालेलं लागतं, सेकंडरी असेल तर बीएड प्लस सीटीईटी, जर हायर सेकंडरी असेल तर पीजी प्लस सीटीईटी. करू शकता का या गोष्टी? विविध पार्श्वभूमीच्या विद्यार्थ्यांसोबत काम. एखादा वडक्कर म्हणणार असेल, एखादा नमस्कार म्हणणार असेल, कुणीही वाईट मानून घेऊ नका. मी जनरल बोलतोय की प्रत्येक विद्यार्थ्याची कुणी तमिळ असेल, कुणी महाराष्ट्रातून असेल, कुणी अगदी पंजाब मधून असेल, त्यांच्यासोबत तुमचे काम करण्याची तयारी आहे का? आहे. नॅशनल लेवल स्कूल इकोसिस्टम आहे. पण जर तुम्हाला एखाद्या समजा दूरच्या राज्यामध्ये, समजा राजस्थानमध्ये पोस्टिंग मिळालं, जायची तयारी आहे? ते नंदीबाई बघू नकोय. खरं असेल तर सांगा. उगाच बर. सब्जेक्ट काय आहेत आपले? मेथड कोणते आहेत? मराठी, जिओग्राफी आणि पॉलिटिकल सायन्स. तुमच्या कुठची काय मॅडम? मग रिलोकेशन. जर तुमचं राजस्थान मधून अचानक कुठेतरी एखाद्या थंड ठिकाणावरती पोस्टिंग झालं तर करू शकता का ऍड्रेस? किंवा समजा आता आपल्या इकडं पश्चिम महाराष्ट्र बऱ्यापैकी पाण्याचा पट्टा आहे, कोकण, पश्चिम महाराष्ट्र. मग कोकण पश्चिम महाराष्ट्रामध्ये बरोबर आहे, त्यासाठी तुम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला केंद्रीय विद्यालयामध्ये जायला विचार करण्याचा काहीही हरकत नाही. मग आता याच्यासाठी काय गरज आहे? सिलेबस बघितला, आजच्या आज गेले की सिलेबस बघायचा. बघणार तुमच्या सब्जेक्टची इलिजिबिलिटी तपासते. तुम्ही कुठल्या तेच मग तुमच्या सब्जेक्टची इलिजिबिलिटी तपासा. तुम्ही कुठल्या सब्जेक्ट्स मध्ये बसता, कुठल्या पोस्ट साठी तुम्ही इलिजिबल आहात ते तुम्हाला पहिल्यांदा चेक करायचे. सेंट्रल लेवलची रिक्रुटमेंट आहे, त्यामुळे तुम्हाला सीटीईटी क्लिअर असणं तर मस्टच आहे. सीटीईटीचा क्वालिफिकेशन क्रायटेरिया माहिती आहे काय आहे? ओपनला 90 आणि 83. मग तुम्हाला आता येणारी सीटीईटी
अनुभवावरून सांगतो की तुम्ही जर आता सीटीईटी दिली तर तुम्हाला माझ्या मते तरी तुम्ही ज्यावेळेस पुढच्या वर्षी सीटीईटी द्याल बीएड झाल्यावरती त्यापेक्षा या अटेम्प्टचे तुमचे मार्क्स जास्त असतील निश्चित. कारण तुम्ही आता या फ्लो मध्ये आहात सगळे चाइल्ड पेडागॉजी आहे बाकीचे जे काही तुमचे सब्जेक्ट्स आहेत त्याच्या फ्लो मध्ये आहात. त्यामुळे हा गोल्डन चान्स आहे. हा चान्स तुम्ही मिस करू नये असं मला वाटतं. मग आता पुढे येतं एनव्हीएस. एनव्हीएस मध्ये शिक्षक पदांबरोबरच इतर सुद्धा भूमिका असू शकतात. मग शिक्षकांना आता परवा दिवशी एका शिक्षकाचं स्टेटमेंट व्हायरल झालं होतं बघा. शिक्षकांना शिकवणं कमी आणि बाकीचाच लोड जास्त असतो. मग शिक्षक म्हणजे फक्त शिकवणं का नाही. शिक्षकांना लोकसंख्येची कामं असतात. अजून बरोबर बीएलओची कामं असतात. अशी बऱ्याच जबाबदाऱ्या शिक्षकांना निभावाव्या लागतात. प्रसंगी एखाद्या विद्यार्थ्याला जर तुम्ही प्रायमरी किंवा सेकंडरी हायर प्रायमरी सेकंडरी हायर सेकंडरी क्लासेस मध्ये असाल सेकंडरी पर्यंत मेनली 10वी पर्यंत जर असाल आणि तो विद्यार्थी जर EMIS, KVS, NVS मधल्या NVS सारख्या शाळांमध्ये जर शिकत असेल तर प्रसंगी तुम्हाला त्याचे आई वडील मित्र भाऊ बहीण या सगळ्या जबाबदाऱ्या तुम्हाला पार पाडता आल्या पाहिजे. लक्षामध्ये येते. या सगळ्या जबाबदाऱ्या तुम्हाला पार पाडता आल्या पाहिजे. मग आता स्वतःला विचारा की तुम्हाला कॅम्पस बेस्ड एक ते एक स्कूल कल्चर आवडतं की विविध प्रदेशातील विद्यार्थ्यांशी संवाद साधायला आणि अतिरिक्त स्कूल रिस्पॉन्सिबिलिटीज स्वीकारणं तुम्हाला योग्य वाटतंय का? वाटतं का योग्य? जास्तीच्या शाळेच्या जबाबदाऱ्या ज्या KVS, NVS मध्ये पडतील त्याच जबाबदाऱ्या स्वीकारणं योग्य वाटतं का? समजा तुमची मेथड मॅथ सायन्स असेल आणि जर तिथला शिक्षक एखादा हिस्ट्री जॉग्राफीचा शिक्षक ऍबसेंट असेल आणि तुम्हाला तिथे गेल्यावरती कळते की तुम्हाला मॅथ सायन्स बरोबर हिस्ट्री आणि जॉग्राफी पण शिकवायचे, तुम्ही त्यासाठी तयार आहात का? अतिरिक्त जी काही तुमच्यावरती जबाबदारी पडेल त्या जबाबदारीसाठी तुम्ही तयार आहात का? या सगळ्या गोष्टी या प्रोसेसमध्ये पडण्याच्या अगोदर तुम्ही विचारात घेणं गरजेचं आहे. एनव्हीएस निवडताना फक्त पद नाही. आता एनव्हीएस म्हणजे फक्त शिक्षक एवढंच माहिती आपल्याला, पण याच्यामध्ये लायब्ररियन, प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल अशा सुद्धा पोस्टचे रिक्रुटमेंट्स असतात. मग याच्यासाठी तिथलं वर्क कल्चर काय आहे, वर्क एन्व्हायरमेंट काय आहे, या सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्हाला समजून घेणं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर एज्युकेशनल रिक्रुटमेंट इकोसिस्टम काय आहे, तर एका शिक्षक करिअरसाठी एकच एक्झाम नाही. मग आता कुठल्या कुठल्या सेंट्रलला KVS, NVS, इतर शैक्षणिक केंद्रीय संस्था याच्यामध्ये याच्या जाहिराती वगैरे मी मुद्दाम ऍड केलेला नाहीये, कारण त्या जाहिरातींच्या इलिजिबिलिटी क्रायटेरिया, वयोमर्यादा या सगळ्या जाहिरातीनुसार तुम्ही जर एलिजिबल असाल तरच तुम्हाला चेक करून फॉर्म भरायचा आहे. यासाठी जाहिरात कशी वाचावी हे शिकून घ्या अगोदर. जर समजा एखादा मुलगा असेल, आता मी SCBC मेल मधून येतो, त्यामुळे मला आता पवित्र पोर्टलला लॉग इन चालू आहे, तर एखाद्या शाळेमध्ये ज्यावेळेस मी अर्ज करतो, ऍप्लिकेशन करतो, त्यावेळेस त्या शाळेमध्ये SCBC मेलची जागा आहे का, SCBC फिमेलची जागा आहे का, EWS आहे का, तुमचं जर EWS असेल तर, OBC असेल तर OBC आहे का, SC असेल तर SC आहे का, तुमच्या कास्ट नुसार तुमच्या क्वालिफिकेशन नुसार तुम्ही किती इलिजिबल आहात
हे तुम्हालाच माहिती आहे. त्यामुळं या सगळ्या सेंट्रलच्या किंवा स्टेटच्या ज्या काही आहेत त्या सगळ्यांची इलिजिबिलिटी तपासणं हे तुमचं प्रथम काम. जाहिरात आल्यानंतर उगाच आली जाहिरात, सोम्या टाकतोय म्हणून गोम्यानं पण फॉर्म टाकला आणि सोम्या परीक्षेला गेला म्हणून पण गोम्या पण गेला, असं होता कामा नये. अशी आतापर्यंत तुमच्या आजूबाजूला अशी अनेक मुलं असतील. माझा मित्र बीएससी ला गेला म्हणून मी पण बीएससी ला गेलो, मग माझी मैत्रीण बीएससी ला गेली म्हणून मी पण बीएससी ला गेली. तुमच्या बाबतीत पण झालं असेल. 101% झालंय का? झालंय कसं? याच्या बाबतीत आतापर्यंत तुम्ही ज्या गोष्टी करत आलात ट्रॅडिशनल वेला पाटा मारून तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा विचार करणं अतिशय गरजेचं आहे. येते लक्षात? त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये TAIT टीचर्स ऍटिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट जे की पवित्र पोर्टल द्वारे कंडक्ट केली जाते. पवित्र पोर्टलचं सेशन तुमचं होईलच, त्याच्यामध्ये तुम्हाला याच्याबद्दल सविस्तर माहिती सांगितली जाईल. मग याच्या थ्रू तुम्हाला स्टेट टीचर रिक्रुटमेंट पाथवेज आहे आणि मगाशी जसं सांगितलं की EMRS एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल आणि इतर नोटिफाईड एज्युकेशनल रिक्रुटमेंट्स ज्या आहेत त्याच्यासाठी तुम्ही इलिजिबल व्हाल. परंतु याच्यासाठी तुम्हाला जाहिरात वाचणं, जाहिरातीचं अनालिसिस करणं, जाहिरात वाचण्या आणि जाहिरातीचं अनालिसिस करण्याच्या अगोदर तुम्हाला सेल्फ अनालिसिस करणं खूप महत्वाचं. मी त्या कॉम्पिटिशनसाठी तयार आहे का, मला ते झेपतं का? कारण तुमची कॅपॅबिलिटी काय आहे हे तुमच्याशिवाय ना तुमच्या आईवडील सांगू शकतात, ना तुमचे शिक्षक सांगू शकतात, ना मी सांगू शकतो, कोणीही सांगू शकत नाही. तुमचा मित्रही नाही सांगू शकत तुमची कॅपॅबिलिटी काय आहे. कारण तुम्ही आता जे डिसिजन घ्याल, तुम्ही आता मला वाटते सगळे बऱ्यापैकी 25च्या एज मध्ये असाल. 24-25 24-25च्या एज मध्ये जे काही डिसिजन घ्याल या डिसिजन वरती तुमचं पुढचं सगळं आयुष्य अवलंबून आहे. त्यामुळं या सगळ्या प्रोसेस मध्ये पडण्याच्या अगोदर स्वतःला विचारा की तुम्ही काय करायचं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट पात्रता, वयोमर्यादा, सब्जेक्ट कॉम्बिनेशन आणि सिलेक्शन प्रोसेस नुसार प्रत्येक नोटिफिकेशन नुसार तपासायचे. कारण प्रत्येक नोटिफिकेशन KVS ला काहीतरी वेगळी वयोमर्यादा असेल, काहीतरी वेगळी एलिजिबिलिटी असेल, NVS ला काहीतरी वेगळी असेल, EMRS ला काहीतरी वेगळी असेल. आता MPSC वाले ग्रुप सी चा फॉर्म कोणी भरला? रिसेंटली एक टॅब ओपन झालाय खाली ग्रुप सी च्या फॉर्म मध्ये. डू यू बिलॉंग, तुम्ही चंद्रपूर रहिवासी आहात का, पेसा क्षेत्र, आदिवासी क्षेत्र झालाय. मग आता हे तुम्हाला आता अगोदर माहित होतं का? नव्हतं माहिती. त्याच्यासाठी तुम्ही काय केलं? आयोगाचे नोटिफिकेशन बघितले का टेलिग्रामवर बघितलं? टेलिग्रामवरून आयोगाचं नोटिफिकेशन. पण अंतिम सत्य काय? टेलिग्राम काय आयोगाचं नोटिफिकेशन. तुमच्यापैकी किती जणांनी 2024 ची प्रिलिम्स दिली आहे? ग्रुप बी प्रिलिम्स दिली? काय स्कोर होता? 49.5 झालं होतं सिलेक्शन. स्कोर कमी झाला. किती कमी पडला? 11. आता याच्यामध्ये का कमी पडला तुम्ही? अनालिसिस केलं? CTET, TET आणि TAIT हे 3 वेगवेगळे प्रश्न आहेत. मग याच्यामध्ये इलिजिबिलिटी टेस्ट आणि रिक्रुटमेंट सिलेक्शन याची बऱ्याच लोकांची गल्लत होते. ती गल्लत करू नका. CTET काय आहे?
तर केंद्रीय शिक्षक पात्रतेशी संबंधित परीक्षा आहे, हे तर तुम्हाला माहितीच आहे. कोणत्या क्लास लेवलसाठी, पेपर सब्जेक्ट्स आणि रिक्वायरमेंट्स काय आहेत, पुढील रिक्रुटमेंट मध्ये एलिजिबिलिटी कशी वापरली जाते, तुम्ही एकदा सीटीईटी पास झाला की तिची व्हॅलिडिटी काय असते, 1 वर्ष, 2 वर्ष, 10 वर्षाची लाईफ टाईम, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या संदर्भात माहिती पाहिजे, ज्या की तुम्हाला इझिली इंटरनेटवरती मिळून जातील. पुढचा पॉईंट आहे टीईटी, महाराष्ट्र टीईटी. सेम सीटीईटी आणि टीईटीचं दोन्हीकडेही सेम आहे, फक्त टीईटी राज्य पात्रता परीक्षा आहे आणि सेम सीटीईटी केंद्रीय पात्रता परीक्षा आहे. टीएआयटी, याला टीईटीला तुम्ही कसं वाचता, टीईटी वाचता का टेट वाचता? किती जण याला टेट म्हणून वाचता? जर तुम्ही याला टेट म्हणून वाचलं, मग पलीकडच्याला तुम्ही काय वाचणार? टाईट. काय वाचणार? ज्यावेळेस तुम्ही टेट म्हणता त्यावेळेस टेट म्हणजे टीएआयटी हे लक्षात घ्या. आणि ह्या दोघांमध्ये एक महत्वाचा फरक असा आहे की एक आहे पात्रता परीक्षा आणि एक आहे रिक्रुटमेंटची परीक्षा. टीईटी काय आहे? पात्रता परीक्षा आहे आणि टीएआयटी काय आहे? रिक्रुटमेंटची परीक्षा आहे. तर तुम्हाला टीएआयटीची तयारी करत असताना करंट नोटिफिकेशन काय आहे, नोटिफिकेशन मध्ये चेंजेस काय आहेत, या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. आता 2022च्या टीआयटीच्या नोटिफिकेशन मध्ये त्यांनी ऍक्टिव्ह लोकांना चान्स दिला नव्हता. 2025च्या नोटिफिकेशन मध्ये जी टीआयटी आता झाली त्याच्यामध्ये पास आउट लोकांना सुद्धा चान्स होता आणि जे ऍक्टिव्ह लोक होते त्यांना सुद्धा चान्स होता. मग या सगळ्या गोष्टी तुम्हाला कधी समजतात? ज्या वेळेस तुम्ही त्या परीक्षेशी संबंधित पात्रता बघता, त्या परीक्षेशी संबंधित नोटिफिकेशन बघता, ऑफिशियल नोटिफिकेशन बघता, सोशल मीडियावरची न बघता, त्यावेळेस तुम्हाला या सगळ्या गोष्टी क्लिअर होत राहतात. मला सांगा आता गोष्टी सांगा मला आता सांगा, बीएड ला काय ऍडमिशन घेतलं, तुमची बीएड ची स्टोरी काय आहे? काय आहे बीएड ची स्टोरी? काय आहे बीएड ची स्टोरी? करायचंय म्हणून घेतलं, शिक्षक व्हायचंय, शिकवणं आवडतंय म्हणून घेतलं, का ती आली म्हणून मी आले, तो आलाय म्हणून मी आलो, का काहीच झालं नाही म्हणून बीएड ला आलो? होऊ शकता. बीएड नंतर सीटीईटी, टीईटी, त्याच्यानंतर केडीएस, एमडीएस किंवा स्टेट टीचर रिक्रुटमेंट, याच्यामधून तुम्ही टीचिंग मध्ये करिअर करू शकता. नंतर एज्युकेशनल प्रोफेशनल, बीएड केल्यानंतर टीचिंग एक्सपिरियन्स घ्यायचा, एज्युकेशन लीडरशिप करायची आणि मग ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जायचं. जर तुम्ही प्रायमरी टीचर म्हणून जॉईन झाला असाल तर ईओ पर्यंत, एज्युकेशन ऑफिसर पर्यंत सुद्धा तुम्ही जाऊ शकता जर तुमच्यामध्ये कॅपेबिलिटी असेल तर. माझ्या डोळ्यासमोर एक उदाहरण होतं. परवा त्या मॅडमची रिटायरमेंट झाली, माने मॅडम, वैशाली माने, सातारा पाटणला कोयना शिक्षण संस्थेमध्ये जॉईन होत्या, ईओ म्हणून रिटायर झाल्या आता. सिव्हिल सर्व्हिसेस ऍस्पिरंट. मग आता बीएड केल्यानंतर कॉमन जीएस बीएड केल्यानंतर तुम्हाला आता जे काही सायन्स मॅथ वाले किती जण आहेत इथं? 2 3 4 5 6 7, फक्त 7 जण. मग सायन्स मॅथ वाल्यांना एक ऍडव्हान्टेज असा आहे की सायन्सचे कन्सेप्ट बऱ्यापैकी सिव्हिल सर्व्हिस ऍस्पिरंट जर असाल तर सायन्सच्या कन्सेप्ट बऱ्यापैकी लोकांच्या सायन्स मध्ये मार्क कमी येतात, मॅथ्स मध्ये मार्क कमी येतात. का तर बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसतात. बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळं तुम्हाला कॅल्क्युलेशन्स फास्ट होत नाही. कुणाला 30 पर्यंतचे पाडेच येत नसतात. किती जणांना 30 पर्यंतचे पाडे येतात?
विचारणार नाही काही आहे सांगण्याचा पॉईंट असा की तुम्ही बीएड करत असताना या सगळ्या गोष्टींमधून तुम्हाला कॉमन गोष्टी काढायच्या. आता इतिहास भूगोलची जी मेथड आहे त्यांना सुद्धा 20 मार्काचा भाव आहे. 20 मार्काचे प्रश्न आहेत तुम्हाला इतिहास भूगोल. पॉलिटिकल सायन्स आहे असेल तर अजूनच चांगलं, मग तर 35 मार्क. प्रिलिम्स तुमची इथंच अर्धी प्रिलिम्स इथंच क्लिअर होत आहे. कट ऑफ हार्डली महिलांचा कट ऑफ जातो 52 पर्यंत गेलेला आहे आतापर्यंत माझ्या माहितीच तरी. का की असं कुणी आहे की 52च्या वर कट ऑफ बघितलाय फिमेलचा. एक्सेप्शन 2024 ऍक्ट. 2024 ऍक्टचा कट ऑफ खूप लागला होता. 62.25 का 50 काहीतरी कट ऑफ होता ना. मग या सगळ्यामध्ये जर तुमचं फाउंडेशन बीएडच्या ह्याच्यामध्ये जर तुमचं फाउंडेशन क्लिअर होत असेल स्टेट बोर्ड वाचून आणि त्याच्या आधारावरतीच रेफरन्स बुक वाचून लिंकिंग दोन्हीचं इंटरलिंक करून, तर मग तुम्हाला काय अडचण आहे. करिअर इकडे सुद्धा करिअर करायला खूप चांगला चान्स आहे बीएड मध्ये. मला अतिशय अभिमानाने सांगावंसं वाटतं की मी भारती विद्यापीठला सेकंड इयरला इंटर्नशिपला आपल्याला 2 लेसन नोट काढून घ्यायचे असतात. कम्प्लीट 2 लेसन घ्यायचे असतात. त्याच्यावरती टेस्ट पण घ्यायची असते. आहे का नाही याच्यामध्ये चेंज झाले ब्लॉक टीचिंग. हा त्यांची व्हायची आहे जाणार नाही त्याचं त्यांचं पूर्णपणे प्रिपरेशन. तर बीएड केल्यानंतर जर तुमचं ऍप्टिट्यूड असेल चांगला असेल, लँग्वेजेस चांगल्या असतील. लँग्वेजेस म्हणजे बोलणं नाही बरं का. लँग्वेजेस म्हणजे लँग्वेजचं ग्रामर कसं आहे, तुम्हाला शुद्ध शब्द शुद्ध लेखन लहानपणी लिहित होता का नाही. अक्षर चांगले आहेत ना सगळ्यांची. मग ते शुद्ध लेखन नियमानुसार योग्य शब्द ओळखा असा सुद्धा प्रश्न असतो. त्याच्यामध्ये पहिली वेलांटीच्या जागी दुसरी वेलांटी दिलेली असते. पहिल्या उपराच्या जागी दुसरा दिलेला असतो, दुसऱ्याच्या जागी पहिला दिलेला असतो. कुठेतरी अनुस्वार गायब असतो. चिंता लिहायचा असतं तिथे चिता लिहिलेला असतं. परीक्षा शब्दाला कोणती वेलांटी. परीक्षा शब्दाला वेलांटी पहिली का दुसरी. या सगळ्या गोष्टी मराठी व्याकरणाचा अभ्यास करताना इंग्लिश मध्ये सुद्धा. आता इंग्लिश मीडियमची किती जण आहात तुम्ही. करेक्टली स्पेल्ड वर्ड, वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडियम्स, फ्रेजेस, फिल इन द ब्लँक्स, या सगळ्या गोष्टी. किंवा पॅसेज मधला सिनोनिम विचारतात कधी कधी. कवितेवरचा राईम विचारतात कुठला आहे. तसंच सेम मराठीमध्ये करतात. मराठीमध्ये उतारा असतो 5 मार्काला. शुद्ध लेखन दृष्ट्या योग्य शब्द ओळखा. व्याकरणाचे 32 ते 33 प्रश्न असतात मेन्सच्या पेपरमध्ये. व्याकरणाचं जर तुम्ही मराठी व्याकरण काही एवढं अवघड नाहीये कारण बोलीभाषा आहे त्यामुळं होऊन जातं मराठी व्याकरण लवकर होतं. पण इंग्लिश खरा खेळ चालू होतो इंग्लिश व्याकरणामध्ये. इंग्लिश व्याकरण ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस तुम्हाला एकतर इंग्लिश आपला इंग्लिश 36 आकडा असतो आणि त्या इंग्लिशच्या 36 आकड्यामध्ये अजून भर पडते की ती स्पेलिंग विचारतात. मग डायरेक्शन डेफिनेशनचे DEFINION आहे का डी काय स्पेलिंग आहे तेच आठवत नाही टायपिंगला आपल्याला. मग करायचं काय नाही करायचं. 2.5 मार्कांनी हात धुवायचे आणि त्याला पुसायचे निघायचं वापस. तुमची एक चूक तुम्हाला 2.5 मार्काला पडू शकते मुख्य परीक्षेला. आणि 2.5 मार्क ही म्हणजे कमी छोटी गोष्ट नाही. मी असा माणूस आहे सांगताना मला आनंद नाही होते आता वाईट वाटते की 0.25 वरनं माझा मेन्स 0.50 वरनं मेन्सचा रिझल्ट गेलेला आहे.
2.50 म्हणजे 2.50 2.5 मार्कांचा टाइम गॅप, म्हणजे तुमच्या पुढे 2.5 मार्कामध्येच किती विद्यार्थी असू शकतात हा विचार करणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी तुमचं जर बेसिक क्लिअर असेल, आता जे तुम्ही करताय स्टेट बोर्डचं ते मस्त आहे. मग पुढं एकाच प्रिपरेशन मध्ये मल्टिपल एक्झाम्स कशा करायच्या. लँग्वेज तर आहेच, टीईटीला पण आहे, सीटीईटीला पण आहे, टीआयटीला पण आहे, स्टाफ सिलेक्शनला आहे, एमपीएससीला पण आहे आणि यूपीएससीला पण आहे. त्याच्यानंतर रिजनिंग ऍप्टिट्यूड सगळीकडेच आहे. फक्त तुम्हाला त्याच्यामध्ये चेंजेस काय काय आहेत ते पर्टिक्युलर नोटिफिकेशन नुसार तपासायचं आहे. त्याच्यानंतर करंट अफेअर्स हे तर सगळीकडेच आहेत. जनरल स्टडीज हे सुद्धा पेपर स्पेसिफिक आहे. जीएस आता सायन्स मॅथला सायन्स मॅथचे प्रश्न विचारतात, किंवा एसएसटी ला इतिहास भूगोलचे, बरोबर आहे. त्याच्यानंतर परत इकडं ते स्टाफ सिलेक्शन, एमपीएससी, यूपीएससी इकडं सगळं सारखंच आहे. त्याच्यानंतर पेडागॉजीला सीटीईटी, टीआयटी या 2 मध्येच पेडागॉजीचा उपयोग आहे. मग या सगळ्या पेपरची वन प्रिपरेशन जर करायची असेल आणि मल्टिपल एक्झाम्स द्यायच्या असतील तर याच्यामधला कॉमन सिलेबस सगळ्यांना कुठला आहे तो कॉमन सिलेबस तुम्हाला काढावा लागेल अगोदर. याच्यासाठी काय करायचं, प्रत्येक परीक्षेच्या ऑफिशियल वेबसाईटला जायचं, ऑफिशियल सिलेबसची कॉपी डाउनलोड करायची, एक सिलेबसचा अगदी व्यवस्थित स्टडी करायचा. तुमच्यापैकी न्यूजपेपर किती जण वाचतात? सिलेबसची लिंक करता येतो का न्यूजपेपर? येतो. तुम्ही एकच अभ्यास, आता हे सगळं झालं अभ्यासाचं. अभ्यास एकच करतोय, एकाच परीक्षेचा अभ्यास आहे. मग परीक्षेपुरता खर्च नाही येतो. तो काय आहे तर तुमच्या फ्युचर इन्व्हेस्टमेंटसाठी, फ्युचर जे आहे ते तुमच्या फ्युचरचं कॅपिटल आहे. अशा दृष्टिकोनातून जर तुम्ही अभ्यास कराल, अभ्यास एक ओझं न समजता जर अभ्यास एक आवड म्हणून कराल तर तुम्हाला व्यवस्थित सगळ्या गोष्टी क्लिअर होत राहतील. बीएड नंतर एमपीएससी, यूपीएससी. किती जणांना वाटतं की बीएड केल्यावरती एमपीएससी, यूपीएससी करता येत नाही? किती जणांना वाटतं? तर ही डिग्री जी आहे ती तुमची सीमा नाही ठरवत. तुमची सीमा, तुमची इलिजिबिलिटी, तुम्ही कुठल्या एक्झामसाठी इलिजिबल आहात आणि तुम्ही त्या एक्झामसाठी किती तयारी करताय, तुमची सेल्फ तयारी प्रिपरेशन किती आहे, या गोष्टी तुमच्या सीमा ठरवतात. मग एमपीएससीचा ट्रॅक काय आहे तर महाराष्ट्रातील विविध राज्यसेवा, इतर नोटिफाईड परीक्षा, ह्या सगळं या सगळ्या जनरल गोष्टी आहेत. आणि शेवटची ही जी खाली शेवटची लाईन आहे कळशी कळशी, महत्वाची बरं का. ते कॉन्फिडन्स कोणाच तरी नांगरे पाटील साहेब आता चर्चेत आहे, काळी लावली. जोपर्यंत त्याच्यावरती तो काळी आहे तोपर्यंत जळत राहिला, संपलं. 2 दिवस अभ्यास केला, तिसऱ्या दिवशी आहे ते परत चालू. असं नकोय. कन्सिस्टन्सी विथ डिसिप्लिन. गेला तर एकाच वेळेला तुम्ही लायब्ररीत गेला पाहिजे, जेणेकरून तुमच्या शरीराला ती सवय झाली पाहिजे. मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या कॉमन गोष्टी आहेत ज्या की तुम्हाला सुद्धा माहिती आहेत. त्या गोष्टीमध्ये आपण वेळ नको वाया घालवायला. मग बियॉन्ड टीचिंग सोडून कुठल्या कुठल्या याच्यामध्ये संधी आहे तुम्हाला? स्टाफ सिलेक्शन आहे, बँकिंग आहे, रेल्वे आहे, डिफेन्स किंवा अदर इलिजिबिलिटी क्रायटेरियाज आहेत. सगळ्यांनी विचार करायचा आहे. हे पॉइंट्स किती आहेत? 6 पॉइंट्स आहेत. 30 पैकी किती मार्क येतात तुम्हाला सांगा.
1 ते 5 मध्ये रेटिंग द्यायचं. जेवणाला गेल्यावर देतो ना आपण हॉटेलला रेटिंग, तसं या प्रश्नांमध्ये रेटिंग द्यायचं. आणि किती रेटिंग देता तुम्ही, टोटल रेटिंग किती आहे आउट ऑफ 30? 30 पैकी 30, 25 ते 30च्या दरम्यान आहे का कोणी? 20 ते 25च्या दरम्यान 1, 15 ते 20च्या दरम्यान 2, 10 ते 15च्या दरम्यान त्यांनी रेटिंगच केलं नाही, तर आम्हाला या गावाला जायचंच नाही. ज्या गावाला जायचं असं ठरवून आलाय का तुम्ही, ज्या गावाला जायचं नाही त्या गावाचा रस्ता विचारणार नाही म्हणून, किंवा त्या गावाची बस बघणार सुद्धा नाही, असं आहे का काही? विचार करा, वेळ आहे, अजूनही वेळ गेलेली नाही. नेव्हर लेट दॅन बेटर दॅन नेव्हर लेट, काहीतरी आहे ना ते, आता मला आठवणार. त्या पद्धतीचं हे करिअर इकोसिस्टम आहे. मग याच्यामध्ये तुम्ही कुठं फिट आहात, टीचिंग एन्व्हायरमेंट मध्ये कितपत फिट आहात तुम्ही 1 ते 5 मध्ये. स्टुडंट डायव्हर्सिटी, डायव्हर्स स्टुडंटला, इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस असणाऱ्या स्टुडंट्सना तुम्ही कितपत चांगले शिकवू शकता. रेसिडेन्शियल कॅम्पसचे एक्सपेक्टेशन्स, विशेषतः मुलींच्या बाबतीत घर असंच. मुलं काय नाही, मुलं उगाळून घासलं तर मुसळातून बाहेर येऊ शकतात, पण त्यातले ते आईची लाडकी असतात, त्यांच्याकडे काही अपेक्षा असतात. मग तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे. आणि स्पेसिफिकली सब्जेक्ट पेडागॉजी स्ट्रेंथ, हा जो आहे सब्जेक्ट पेडागॉजी स्ट्रेंथ, 4था पॉईंट, याच्यावरती तुम्हाला मेजर फोकस करणं गरजेचं आहे. कारण याच्यावरती तुम्ही विद्यार्थ्यांना काय देणार आहात हे ठरतं. मिथ वर्सेस रियालिटी, मनातल्या 4 समजू. बीएड म्हणजे काय? फक्त शिक्षक. तर बीएड हा फक्त शिक्षक बनण्याचं जर क्वालिफिकेशन असलं तरी सुद्धा कॉम्पिटिटिव्ह पाथवेज सुद्धा तुम्हाला तुमच्या एलिजिबिलिटीनुसार अवेलेबल आहेत. जसे की सायन्स ग्रॅज्युएट साठी एमपीएससी मध्ये जर गेला तर आता ग्रुप सी ची जाहिरात तर काल संपली ना डेट फॉर्म भरायची. उद्योग निरीक्षकच्या फॉर्म साठी तुम्ही अप्लाय करू शकता, आर्ट्स वाले करू नाही शकत. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या तुमच्या जर एलिजिबिलिटी असेल तर त्यानुसार तुम्ही चेक करून हे करू शकता. असं काय समजायचं की एक एक्झाम फेल झालं म्हणजे करिअर फेल झालं. अटेम्प्टचं अनालिसिस करायचं, कुठं चुका केल्या, कुठं मी कमी पडलो, कुठं सिली मिस्टेक्स झाल्या, या सगळ्यांचं अनालिसिस करून स्ट्रॅटेजी बदलायची, वे नाही बदलायचं. ठीक आहे. आता समजा इथं गजानन महाराज चौकात जे परवती साईडने येणारे आहेत कॉलेजला, मागाशी तिथं काहीतरी काम चालू होतं, रस्ता बंद होता, मग तुम्ही कॉलेजला येणं सोडून दिलं का? काहीतरी वेगळा मार्ग वापरून तुम्ही कॉलेजला येणारच ना. त्याच पद्धतीनं तुम्ही डेस्टिनेशन नाही चेंज करायचं, तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी चेंज करायची. युपीएससी सर्वात कठीण एक्झाम म्हणजे सर्वात चांगली, युपीएससी म्हणजे सर्वात बेस्ट, आयएएस म्हणजे सर्वात बेस्ट, सगळे सेलेक्ट होणार. लाल दिव्याची गाडी का ऐकले? नाही. बेस्ट एक्झाम म्हणजे काय तर तुमचा इंटरेस्ट, तुम्हाला कुठल्या फील्डमध्ये काम करायचंय त्याचं तुमचा इंटरेस्ट, एलिजिबिलिटी, टाईम आणि करिअर फिट. जर समजा उद्या तुम्हाला समजा एमपीएससी मध्ये जॉब लागला पीएसआय मध्ये आणि पोस्टिंग आलं गडचिरोलीला, घरचे जाऊ देणार आहेत का? तुम्ही जाणार आहात का ते सांगा. जाणार का? घरचे जाऊ देणार का? जाऊ देणार. चांगली गोष्ट आहे. पण काही काही लोकांच्या घरचे जास्त अपेक्षा असते की गडचिरोली म्हणजे नक्षलवादी एरिया, कशाला तिथं पोस्टिंग.
मग या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला आपली एक्झाम निवडायची. सगळ्या परीक्षा एकसारख्याच आहेत का? एमपीएससी सारखीच यूपीएससी आहे का? किंवा टीईटी सारखी सीटीईटी आहे का? टीईटी सारखी टीएआयटी आहे का? नाही. सगळ्या परीक्षा वेगवेगळ्या आहेत. द बॅकअप प्लॅन. ड्रीम काय बदलायचा, स्ट्रॅटेजी मजबूत करायची. जसं मगाशी सांगितलं, बॅकअप काय बॅकअप घेणार तुम्ही? इलिजिबिलिटी प्लस टाइमलाईन मध्ये बसणारा पर्याय. तुमची स्वतःची टाइमलाईन ठरवा. मला ऍट द एंड ऑफ 2028 मला इथं असलेलं मला बघायचं. स्वतःची टाइमलाईन ठरवा, खूप महत्वाचं आहे. पॅरलल ओव्हरलॅप सिलेबस असलेली दुसरी अपॉर्च्युनिटी. पॅरलल सिलेबस असणारे तुम्ही, हा सिलेबस तुम्हाला कधी समजणार? ज्यावेळेस तुम्ही ऑफिशियल नोटिफिकेशन त्या एक्झामचा ऑफिशियल सिलेबस बघाल त्यावेळेस समजेल तुम्हाला. मग मगाशी जसं सांगितलं तसं ओव्हरलॅप सिलेबस बघायचा. प्रायमरी सर्वात रिअलिस्टिक टार्गेट चूज करायचं आणि मेन प्रिपरेशनला चालू करायचं. आणि ऍट द एंड काय? ड्रीम पोस्ट. ड्रीम तुमचं काय जे असेल, आज तो दिवस आला, दोस्त माझा साहेबच आला. बरोबर आहे? मग अपॉर्च्युनिटी कॉस्ट चॅलेंज. 12 म्हणजे एकच स्ट्रॅटेजी मध्ये की स्मार्ट पोर्टफोलिओ मध्ये. पोर्टफोलिओ किती जणांना माहिती? पोर्टफोलिओ बद्दल सगळ्यांना माहिती आहे. पैशाच्या पोर्टफोलिओ बद्दल माहित असेल तर तुम्हाला फरक चालू झाले पहिल्याच सेमिस्टर पासून चालू आहे. केला होता सगळ्यांनी पोर्टफोलिओ? कसा केला होता? एकाचं बघायचं, कॉपी. ताजमहल बांधला का? ताजमहल पोर्टफोलिओ मध्ये एक खूप सुंदर वाक्यप्रचार आहे बघा. शिक्षक लोक जनरली वापरतात. जे विद्यार्थी कॉपी करून लिहितात ना, यांचं कॉपी करून पाठीमागचे लिहिले, पाठीमागचे कॉपी करून पाठीमागचे लिहिले, असं सेम लाईनचं कॉपी होत जातोय. ह्यांचं चुकलं की पाठीमागच्या सगळ्यांचं चुकतं. त्याला म्हणतात ताजमहल बांधणं. सारखं ताजमहल बांधणं आजपर्यंत कुणाला जमलंय का? नाही जमलं. मग तुम्हाला सगळ्यांना सारखं कसं काय जमलं? सगळ्यांचं एकच चूक कसं काय झालं? याला वाक्यप्रचार वापरला जातो, ताजमहल बांधणं. मग तुम्हाला अपॉर्च्युनिटी 12 महिन्यांमध्ये 12 महिने वेगवेगळ्या पोर्टफोलिओ मध्ये डिव्हाइड करायचे. आता ग्रुप सी ला आता किती दिवस? मला वाटतं काहीतरी 80 वगैरे दिवस राहिले असतील. बरोबर आहे? ग्रुप सी ला 80 दिवस आहेत, तर 80 दिवसांचा तुमच्याकडे पोर्टफोलिओ तयार असला पाहिजे. एवढ्या दिवसांमध्ये माझी फर्स्ट रिडिंग झाली पाहिजे, त्यानंतर मी सेकंड रिडिंग घेणार, मग थर्ड रिडिंग घेणार. असं करत करत तुम्ही पुढे गेलो पाहिजे. हे तर सगळ्यांनी करायचंच आहे. करायचं सगळं. आणि 30 पैकी किती येतात ते सांगा. पटकन करा, वेळ कमी आहे आपल्याकडे. 4 फेजेस मध्ये डिवाइड करायचं. पहिलं सेल्फ आणि सिलेबस ऑडिट करायचं. सेल्फ अनालिसिस आणि सिलेबस अनालिसिस. करिअर डीएनए तपासायचा. इलिजिबिलिटी. करिअर डीएनए म्हणजे काय? इलिजिबिलिटी तपासायची. सिलेबस तपासायचा. पीवायक्यू एक्झाम्पल्स सॅम्पल्स बघायचे. त्याच्यानंतर फाउंडेशन बिल्ड करायचं. 31व्या दिवसापासून 120व्या दिवसापर्यंत फाउंडेशन बिल्ड करायचं. लँग्वेज, ऍप्टिट्यूड, जीएस, करंट अफेअर्स. करंट अफेअर्सला काय नाही, करंट अफेअर्स तुम्हाला डेलीच करावं लागणार आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. करंट अफेअर्स आणि मॅथ्स रिझनिंग हे दोन जर डेली केलं तरच मार्क्स येतात, नाहीतर येत नाही. त्याच्यानंतर पेडागॉजी व्हेरी लेव्हल. मग 121व्या दिवसापासून प्रॅक्टिस चालू करायची. त्याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट पीवायक्यू, टॉपिक टेस्ट, मॉक टेस्ट, टेस्ट सिरीज, आयोगाची प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स, परफॉर्मन्स. तुमचा या सगळ्यामध्ये परफॉर्मन्स कसा येतो हे बघायचे. फर्स्ट 30 days
डू दिस नॉट दॅट. एलिजिबिलिटी ऑडिट करायचे, ऑफिशियल सिलेबस डाउनलोड करायचा आहे, 2-3 प्रिव्हियस पेपर बघायचे, बेसलाईन मॉक द्या. बेसलाईन म्हणजे काय, अगदी बेसिकच्या मॉक द्यायच्या अगोदर, एकदम हाय लेवलच्या मॉक टेस्ट नाही द्यायच्या. त्याच्यामुळे काय होतं, तुमचा मॉरल डाऊन होतो आणि कॉन्फिडन्स लो होतो. मग तुम्ही काय करता, 2-4 दिवस भाऊ कॉमामध्ये असतो, रूमवरच. माझ्या बाबतीत व्हायचं कसं, मग डेली 2-3 प्रायोरिटी ब्लॉक्स ठरवायचे. प्रायोरिटी अगोदर कशाला द्यायची, मला मॅथ्स, रिजनिंग आणि करंट अफेअर्स मला करायचंच आहे, रोज डेलीच आहे माझं ते करायचंच आहे, त्याला प्रायोरिटी द्यायचीच 100%. मग काय करायचं, गेला लायब्ररीमध्ये 10 पुस्तकं घेऊन बसले एकदमच. सकाळी 1 तास पॉलिटी वाचलं, नंतर इकॉनॉमिक्स घेतलं, नंतर हिस्ट्री घेतलं, नंतर मध्येच सायन्स वाचतोय, मध्येच करंट अफेअर्स वाचतोय, मध्येच PYQ घेतले. असं चालेल का? आपल्याला एक पदार्थ, एक विषय, जेवण करताना काय करतो आपण, किंवा जेवण बनवताना अगोदर एक पदार्थ व्यवस्थित बनवतो, बरोबर आहे. चपाती करत असलो तर चपातीच व्यवस्थित बनवतो, नाहीतर मग खिचडी सरळ मिक्स. काय असं नको. रॅन्डम युट्यूब अजिबात युट्यूब बघायचं नाही, रॅन्डमली तर अजिबातच बघायचं नाही. काही नोटिफिकेशन असेल, काही तुमचं ठरलेलं असेल तेवढंच बघायचं, संपलं. मॉक टेस्ट करायचे नाही, सर्वात महत्वाची गोष्ट. आणि नोटिफिकेशन न वाचता प्रिपरेशन करायचं. मग आता हे तुम्ही भरायचे, तुमची स्ट्रेंथ काय आहे, माझा कोणत्या करिअर मध्ये इंटरेस्ट आहे, प्रायमरी एक्झाम कोणती टार्गेट करतोय मी, आणि माझं बॅकअप काय आहे. हे नाही झालं तर माझ्याकडे बॅकअप काहीतरी असलं पाहिजे. नोकरी नाही लागली तर माझ्याकडे शेती तरी बॅकअप असली पाहिजे कमीत कमी, बरोबर आहे. माझा विकेस्ट एरिया कुठला आहे हे तर मस्ट करा. स्ट्रेंथ नाही केलं तर ठीक आहे, विकेस्ट एरिया अगोदर फाइंड आउट करा आणि कुणालाही सांगत बसायचं नाही, स्वतःच सेल्फ अनालिसिस करायचं. 365 दिवसांचं ध्येय ठरवायचं आणि फर्स्ट ऍक्शन टुडे का, उद्या कधीही येत नाही. उद्यापासून करतो, मग ते उद्या वर्ष उठून गेलं ते उद्या आपला कधी येत नाही. मग आज घरी गेल्यानंतर काय करणार, उद्या सकाळी उठलं, ऍक्शन. काय करायचं, ऍक्शन म्हणजे ती ऍक्शन नाही जो डायरेक्टर बोलतो, ऍक्शन काय तर प्रायमरी करिअर ट्रॅक निवडायचं. काय करिअर ट्रॅक, मला कुठल्या ह्याच्यामध्ये करिअर करायचंय. नंतर ऑफिशियल इलिजिबिलिटी आणि सिलेबस तपासायचा आहे, प्रिव्हियस इयर पेपर डाउनलोड करायचे, 30 दिवसांचं स्टडी कॅलेंडर. 30 दिवसांचं नाही, अगोदर एका दिवसाचं करा, नंतर एका आठवड्याचं करा, नंतर एका महिन्याचं करा, असं करत चला. कारण 30 दिवसात आणि ते 1 ते 9 ते 10 घे, 10 ते 11 घे, असं नाही. मला ऍट दी एंड ऑफ द डे मला एवढा सिलेबस कम्प्लीट झाला पाहिजे, माझे एवढे नोट्स काढून झालेले असले पाहिजे, बरोबर आहे. हे गोल ठरवायचं आणि कामाला लागायचं. ऍक्शन, पहिला टाइम टेस्ट डायग्नोस्टिक करायचं. मग पिरियडिक. आता इन्फॉर्मेशन हायजीन, आपली सेल्फ हायजीन तर आपण सगळेच ठेवता ना, सेल्फ हायजीन ठेवतो, तशीच इन्फॉर्मेशन हायजीन सुद्धा ठेवणं महत्वाचं आहे. कारण आजकाल ट्रेंड चालू आहे सोशल मीडियावर, व्हॉट्सअप, टेलिग्राम, इंस्टाग्राम. आली रील पाठव, आला मेसेज कर फॉरवर्ड, आला नोटिफिकेशन कर कॉपी पेस्ट, चालू आहे ना. तुम्ही सुद्धा करत असाल बऱ्याच
मग हे सगळं बघण्यापेक्षा ऑफिशियल रिक्रुटमेंट नोटिफिकेशनच्या वेबसाईट शोधायच्या, नोटिफिकेशन कॉरिजंडम, सिलेबस, एक्झाम पॅटर्न वाचायचा, एलिजिबिलिटी व्हेरीफाय करायची. हे सगळं डेट, वॅकन्सीज, रूल्स बदलू शकतात. प्रत्येक सायकलमध्ये पुन्हा व्हेरीफाय करायचं. जसं की सीडीएसला वयाच्या 22व्या वर्षापर्यंत तुम्ही सीडीएस देऊ शकता. दिली आहे तुम्ही सीडीएसची एक्झाम? आता 22 संपलं ना? 22च्या म्हणजे त्या एज मध्ये असताना दिली आहे तुम्ही? ग्रॅज्युएशनला असताना वगैरे किंवा ग्रॅज्युएशन झाल्यावर नाही दिली. ठीक आहे. मग एलिजिबिलिटी क्रायटेरिया, डेट, टाइमलाईन या सगळ्या याच्यानुसार बदलू शकतात. मग ही 6 स्टेप सायकल आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या तयारीची. सिलेबस समजा, त्याच्यानंतर कन्सेप्ट मजबूत करा. सिलेबस मध्ये कुठल्या कुठल्या कन्सेप्ट आहेत, प्रिव्हियस इयर पेपर्स सॉल्व्ह करायचे, मॉक टेस्ट द्यायच्या, चुका विश्लेषण करायचे सगळ्यात महत्वाचं, आणि रिव्हिजन आणि करंट अफेअर्स सगळ्यात महत्वाचं. हे तुम्ही 5 स्टेप सगळेजण करता पण रिव्हिजन करत नाही 6व्या स्टेप मधलं. आणि मुख्य चूक इथंच होते. तुम्ही वर्षभर काय केले, एक्झामचे 6 महिने अगोदर काय केले कुणालाही काहीही घेणं देणं नसतं. आधी एक्झामला सुद्धा त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. तुम्ही शेवटच्या 1 महिन्यामध्ये काय करता तेच तुम्हाला शेवटच्या 1 तासामध्ये करायचं असतं. ते तुम्हाला 1 तासामध्ये रिकॉल करायचं असतं. 1 तासाची मॅच असते आपली कंबाईन वाल्यांची, बरोबर आहे का? कंबाईन वाले, कंबाईन ग्रुप बी सी, 1 तासाच्या मॅच मध्ये जो 6 मारेल त्याच्या मॅच त्याच्या हातामध्ये येते. लक्षात? त्यामुळं हे बाकीचं तर तुम्ही करायचंच आहे, पण हा जो शेवटचा 6वा पॉइंट आहे तो 6वा पॉइंट मेन हायली इम्पॉर्टंट. PYQ इज द की. आता तुम्ही मगाचपासून म्हणतोय मी सिलेबस बघा, सिलेबस बघा. सिलेबस तर बघायचाच आहे. सिलेबस बघून रेफरन्स बुक वाचायचे, स्टेट बोर्ड वाचायचे. वाचून वाचणार किती हो? ते हायलाइटर आणि अंडरलाईन करून पुस्तकाची पानं फाटतील. किती जण हायलाइटर आणि अंडरलाईन करतात? वाचता फाटलं का पुस्तकाचं हायलाइटर अंडरलाईन करून फाटलं ना? त्याच्यासाठी काय करायचं? PYQ वरती कमांड आणायची. PYQ इज द की. मग ते कसं करायचं? PYQ चे विश्लेषण करायचं. अगोदर सगळ्यात अगोदर PYQ काढायचे. हे ब्रँडिंग नाही करत आहे, हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं पुस्तक आहे MPSCचं, 21,000 प्रश्नसंच. ते PYQ चे विश्लेषण करायचं. अगदी TET CTET साठी सुद्धा, TET CTET TIT जेवढ्या काही एक्झाम्स आहेत कॉम्पिटिटिव्ह तेवढ्या सगळ्यांसाठी PYQ इज द की. PYQ चे विश्लेषण करायचं. प्रत्येक पर्याय बारकाईने अभ्यासायचं. आता MPSCच्या एक्झाम मध्ये बऱ्याच वेळेस 2025चा पेपर अनुभव आला असेल, सगळा PYQ बेस होता. सगळा PYQ बेस होता 2011 ते 2022 पर्यंतचा, 2023 पर्यंतचे PYQ. ज्यांचे PYQ परफेक्ट होते त्यांना पेपरला आउट ऑफ स्कोर आलाय, कट ऑफ मध्ये पेपर. आणि आताची सुद्धा 2026 ची जी एक्झाम झाली त्याच्यामध्ये सुद्धा जर तुम्ही खालचे जे वाक्य प्रत्येक पर्याय बारकाईने अभ्यासाल, जर तुम्ही हे केलेलं असेल तर तुम्हाला 2026 चा सुद्धा पेपर सोपा गेलेला असेल. मग सगळ्यात महत्वाचं, हे तर सगळ्यात महत्वाची स्लाइड आहे ज्या प्रेझेंटेशन मध्ये, सगळ्यात महत्वाची स्लाइड. आपण किती पाण्यात आहोत हे तपासायचं. प्रत्येक वेळा तपासायचं. स्वतःला प्रश्न विचारायचा, मी किती पाण्यात आहे? माझे पाय किती खोलवर उठलेले आहेत? किती पाण्यात गेलोय मी? माझी किती तयारी झाली आहे? माझे ध्येय स्पष्ट आहे का? नियमित अभ्यास करतोय का लायब्ररीमध्ये गेलो, लायब्ररीमध्ये इकडून झापडं लावलेले असतात, डेस्क असतो समोर, समोर मोबाईलचं स्टँड असतं, उजव्या बाजूला चार्जिंगचा बोर्ड असतो,
चार्जर लावला, मोबाईल चार्जिंगला लावले हेडफोन, सुरू आहे आपलं रील स्क्रोलिंग. जो तर अभ्यास चालू आहे बाबा तुझा, काय अभ्यास करतोय मग तू? लायब्ररीत जाऊन त्याचे PYQ तुम्ही सॉल्व्ह केलेत का? त्याचे प्रश्न बघितलेत का? या सगळ्या गोष्टी तुम्ही करणं महत्वाचं. आणि दुसरी गोष्ट जे की तुम्हाला या शेवटच्या स्टेपच्या झेंड्यापर्यंत घेऊन जाईल की मी थोडं तरी दररोज सुधारतोय का? रोज ते तेच काम करतोय हे तपासायचं, स्वतः तपासायचं. दुसरं कुणीही आता हे पहिले ते 10वी जे होतं ते गेलं, समजलं. आई सांगायची बाबा हे कर, बाई हे कर. इथून पुढे तुम्हाला कुणीही सांगणार नाही. टीचर लोक फक्त गायडन्स देणार. आम्हाला काहीही विचारा, आम्ही फक्त सांगायचं काम करणार. तुम्हाला स्पून फिडिंग कुणीही करणार नाही. 8वी 9वी 10वी सारखं शिक्षक सांगायचे पुस्तकातलं हे महत्वाचे, एवढं करा, तेवढंच करायचं. पेपरला जायचं, पेपर लिहायचं, बापू लावला पोट मार, बापू बी खुश, शिक्षक बी खुश, आई बी खुश, बापू बी खुश. हे अभ्यासाचा 4R मंत्र. काय वाचायचं, दिवसभर काय वाचलंय ते संध्याकाळी आठवायचं. त्याच्यानंतर आठवड्यात दिवसभर वाचलंय त्याची संध्याकाळी रिव्हिजन, आठवडाभरात काय वाचलंय त्याची रविवारी, महिनाभरात काय वाचलंय त्याची 30-31 तारखेला महिन्याच्या शेवटच्या दिवशी, आणि सगळं परीक्षेपर्यंत काय वाचलंय ते सगळं परीक्षेच्या 1 महिना अगोदर रिवाइज करायचं. येते लक्षात? हे 4R जर तुम्ही पाळले तर तुम्ही 100% पास व्हाल याची गॅरंटी घेऊ. लिहून देतो 100 रुपयाच्या बॉन्ड राणा बॉन्ड. जर तुम्ही हे 4R आणि पाठीमागची स्लाइड जर तुम्ही व्यवस्थित फॉलो करत असाल तर तुमचं यश निश्चित आहे. सर्वात महत्वाचं, अभ्यास करत असताना स्वतःचे शॉर्ट नोट तपासायचे, काढायचे. त्या आत्महत्या आल्यात, लोकसेवेच्या नोट्स गेला, लोकसेवा बुकमार्क मध्ये कुठल्याही पुस्तकाच्या दुकानात गेला, लोकसेवेच्या नोट्स द्या, आमच्या समाधान कोकणच्या नोट्स द्या, फलाण्याच्या नोट्स द्या, बिस्ताऱ्याच्या नोट्स द्या. हे नाही करायचं. प्रत्येकाच्या स्वतःच्या शॉर्ट नोट्स तयार करायचे. आणि नोट्स तयार करणं, नोट्स काढता येतात सगळ्यांना. कशा काढतात? अशी सगळी लाईन लिहून काढतात. मेन पॉइंट त्यातला अभ्यासायचा. काय? गणित बुद्धिमत्तामध्ये सूत्र असतील, भूगोलशास्त्रामध्ये आकडेवारी असतील, लोकसंख्येची असेल, GDPची असेल, राष्ट्रीय उत्पन्नाची असेल, कशाचीही आकडेवारी असेल तर ती आकडेवारी तुम्ही तुमच्या शॉर्ट नोट्सला, ते स्टिकी नोट्स भेटतात बघा, तुम्ही जिथं बसता त्याच्या समोर डेस्कला लावून ठेवायचं लिहून, म्हणजे तुमची नजर जाते. राज्यघटना, कलम आणि उपकलम, कलम 1 ते 51 बाय हार्टच पाहिजे. कलम 1 काय आहे? झोपेत नव्हतं बापू सांग रे. कलम 1 काय आहे? बापू सांग रे. 32 काय आहे? 21 काय आहे? 19 काय आहे? जिभेवर पाहिजे सगळं. कलम 19 6 प्रकारचे स्वातंत्र्य. 21 काय? 21 जीवितहानी व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क. कलम 1 राज्याचं नाव. कलम 32 काय? कलम 32 बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला घटनेचा आत्मा म्हटलं. घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार, मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं तर घटनात्मक उपाययोजना करण्याचा अधिकार देतो कलम 32. हे सगळं तुम्हाला कलम 1 ते कलम 51 याच्यावरती फिक्स 100% 2 ते 3 प्रश्न तरी असतातच. अनालिसिस केलं ना प्रिव्हियस पेपरचं, आहेत का प्रश्न याच्यावरती कलम 1 ते 51 वरती. इतिहास म्हणजे आता घटना कालानुक्रम विचारण्याचे प्रमाण खूप वाढले. कुठली घटना कधी झाली हे जर तुम्हाला माहित असेल तर तुम्हाला इतिहासचे प्रश्न इझिली सुटतात. त्याच्यानंतर विज्ञानामध्ये वेगवेगळे रोग, प्राण्यांचे रोग, वनस्पतींचे रोग, बुरशीजन्य रोग, जीवाणूजन्य कुठले आहेत, प्रसारात आता ते एक
कोरोनाच्या नंतर लॉकडाऊन उठल्यावरती एक पेपर झाल्यावरती त्याच्यावरती एक प्रश्न विचारला होता बघा. कोरोना कुठली तरी एक आजाराचं नाव दिलं होतं आणि काय आहे सांगा म्हणलं होतं. प्रांतिक रोग आहे का जागतिक महामारी आहे असं का असं प्रश्न होता ते. तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रसार माध्यमाद्वारे पसरणारे रोग हे सगळे माहिती टेलिग्रामवर मग कुठं बघणार आयोगाचं ऑफिशियल नोटिफिकेशन तपासायचं आणि मगच विश्वास ठेवायचा. टेलिग्रामवर आलं पेपर पुढे गेला रे गेला पेपर पुढे बाबू उठला बॅग घेतली गेला बाबू फिरायला चलो कोकणात असं नकोय. जोपर्यंत आयोग ऑफिशियल नोटिफिकेशन काढत नाही आणि तुम्ही ऑफिशियल नोटिफिकेशन तुमच्या डोळ्यांनी बघत नाही तोपर्यंत कुणावरही विश्वास ठेवायचा नाही. तोपर्यंत लायब्ररीची खुर्ची सोडायची नाही. आता ऍट द एंड तुमची ही जी डिग्री आहे ती तुमचा स्टार्टिंग पॉइंट आहे असं मी म्हणेन. बीएड हे तुमचं डेस्टिनेशन नाहीये. हे तुमच्या करिअर पर्यंत जाण्याचा एक मार्ग आहे. ठीक आहे. याच्यामध्ये डिस्कवर करा वेगवेगळे करिअर्स एक्सप्लोर करा वेगवेगळ्या करिअरची तुलना करा मग डिसिजन घ्या मला काय करायचं. आतापर्यंत मी जे काही बोललोय त्या सगळ्यांचा एक अभ्यास करा व्यवस्थित. मला कुठल्या स्कूल एन्व्हायरमेंट मध्ये जायचंय कुठं काय करायचं मला मी कुठं सूट होऊ शकतो मला कुठलं एन्व्हायरमेंट कुठं मला काम करता येईल काम नसेल करायचं कुठं मला ऐकलं भेटल सगळ्या गोष्टी डिसाईड करायच्या आणि ही डिसाईड केल्यानंतर की आज नाही तर कधीच नाही कारण उद्या कधीही येत पण आठवलं असेल आणि त्यावरून आपल्याला 1.5 तासापर्यंतचं व्याख्यान यापर्यंतची मजल अतिशय चांगल्या पद्धतीने सूर्यवंशींनी केलेली आहे. जोरात टाळ्या वाजून आपण आणि जे महत्वाचे विषय की जे तुमच्या करिअरच्या दृष्टीने महत्वाचे आहे. आता कुठेतरी वाटायला लागलं असेल अरे बीएडचाच अभ्यास नाही होते काय आपण प्रॅक्टिकल मध्येच किती गुंतलोय. उद्या ती ऍक्टिव्हिटी द्यायची आहे पीपीटी तयार करायचंय सेमिनार द्यायचा आहे प्रेझेंटेशन द्यायचंय याच्यातच आपण गुरफटलो आणि मग इकडे कधी वळायचं. तर ही एक चांगली संधी तुमच्यासाठी महाविद्यालयाने उपलब्ध करून दिली आहे. आजच्या या व्याख्यात्यांचे आभार आपल्यापैकीच एक विद्यार्थी धरमसिंग राठोड यांनी मानावेत अशी मी त्यांना विनंती करते. आजचा जो काही कार्यशाळा होती माननीय अभिजित सूर्यवंशी सरांनी कशा प्रकारे बीएड हे फक्त एक डिग्री नसून एका व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि कौशल्य वाढ करण्यासाठी कशा प्रकारे सहाय्यक आहे हे सांगून दिलेलं आहे. बीएड व्यतिरिक्त बीएड केल्यानंतर KVS NVS राज्य पात्रता परीक्षा जसे TET झाले केंद्राचे परीक्षा झाले CET झाले यांना कशा प्रकारे आढावा घ्यायचा आणि कशा प्रकारे जसं विज्ञानामध्ये एखादी रिॲक्शन होत असताना एंड प्रोडक्ट जेव्हा पाहतो आपण एक कॅटलिस्ट खूप महत्वाचा विषय असतो तशाच प्रकारे बीएड एका विद्यार्थ्याचा एका व्यक्तीच्या यशामध्ये कशा प्रकारे कॅटलिस्टची भूमिका बजावते ते सुद्धा सरांनी सांगितलेलं आहे. फक्त उदाहरणावरून नाही तर विविध अनुभवावरनं बीएड इतर सर्व विषयांशी आपल्या जीवनाशी कशा प्रकारे सुसंगीत आहे ते सांगून दिलेलं आहे. आपल्या प्राचार्य वर्ग आपले कॉलेजचे प्राचार्य आणि सर्व प्राध्यापक यांच्या सर्वांच्या वतीने मी माननीय अभिजित सूर्यवंशी सरांचा मी आभार मानतो आणि या कार्यशाळेला त्यांनी चांगलं मार्गदर्शन करून आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं चांगले मार्गदर्शन करून ज्ञानामध्ये भर घातली यांच्याबद्दल त्यांचा धन्यवाद आणि आजचे कार्यक्रम इथं समाप्त झाले हे मी धन्यवाद.